सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत. तर आज आपण 5 असे खूपच सगळ्यात इम्पॉर्टंट असे जे की छोटे मोठे आहेत पण सर्वात इम्पॉर्टंट असे व्हॉट्सअपनं अपडेट्स आणले ते आपण पाहणार आहोत. सगळ्यात पहिलं सांगतो, हा पण व्हिडिओ आहे तो आउटडोअर असल्यामुळे थोडासा बॅकग्राऊंड नॉईस येईल, त्यामुळे इग्नोर करा. सगळ्यात पहिलं सांगतो, हे जे काही अपडेट्स आहेत, मी जे काही अपडेट्स सांगते हे काय अपडेट्स अपकमिंग आहेत आणि काय अपडेट्स आहेत ते तुम्हाला भेटले पण असतील. तुम्हाला कोणते कोणते अपडेट्स भेटले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सगळ्यात पहिले जे काही अपडेट्स आले ते तुम्हाला सांगतो काय आहे. सगळ्यात पहिले तर एक काम करायचं, व्हॉट्सअप असेल प्ले स्टोअर जाऊन तुम्हाला तर सर्च बारमध्ये जायचं आहे. ते सर्च बारमध्ये गेल्यानंतर तो व्हॉट्सअप सर्च करून व्हॉट्सअप असेल ते अपडेट्स करून घ्यायचं. त्यानंतर ओपन करून घेतो. जे की सगळ्यात पहिलं अपडेट जे की आहे ते तुम्हाला सांगतो, जसं की मी हे चॅट पर्सनली ओपन केलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथे हा जो काही ऑप्शन दिसत आहे तुम्हाला बघू शकता पिनसारखा ऑप्शन आहे, त्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करून इथून काय होऊ शकता AI इमेजचा नवीन ऑप्शन तुम्हाला भेटून जाईल. त्यावर क्लिक करून इथून तुम्ही काय करू शकता, आता कोणताही इमेज असेल त्याला ॲनिमेशनमध्ये कन्वर्ट करू शकता. म्हणजे कसं, जसं की आता हॅपी बर्थडे एखाद्याच तर बघू शकता हॅपी बर्थडे मी सर्च केलं, सेंड केल्यानंतर येथे जी की आहे AI इमेज जनरेट होणार आहे. कोणताही असेल तुमचा तो इमेज आहे तो जनरेट होणार, फक्त तिथे इंटरनेट तुमचं असेल ते पाहिजे फास्ट. ओके, त्यानंतर इथे काय करायचं, मेक चेंजचा तुम्हाला ऑप्शन भेटतो, तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे ॲनिमेशनचा ऑप्शन नवीन भेटतो, यावर क्लिक करून कोणताही तुमचा जो की इमेज क्रिएट झाला असेल AIच्या मदतीतून तो ॲनिमेशनमध्ये जी की इझिली कन्वर्ट होणारे कोणत्याही थर्ड पार्टी ॲपमध्ये जाण्याची गरज नाही. हे सगळ्यात पहिले जे की आहे ते अपडेट्स आले आणि त्यानंतर इथून सेंड करू शकता, बघू शकता अशा पद्धतीने. आणि त्यानंतर इथून सेंड करू शकता. ओके, ही जी की सगळ्यात पहिले जी की अपडेट्स आलं आहे. दुसरं जी की अपडेट आहे ते अपकमिंग आहे. जसं की समजा ही जी की माझी चॅट आहे, ओके, ही चॅट मला जर वाटत असेल की माझी जी की आहे बाहेर लीक झाले, म्हणजे माझ्या व्यतिरिक्त आमच्या दोघांव्यतिरिक्त म्हणजे माझी चॅट आणि समोरच्या व्यक्तीची चॅट आहे, ही दोघांव्यतिरिक्त तिसरा कोणतरी व्यक्ती जी की आहे चॅट वाचतोय असं जर वाटत असेल तर आता एक व्हॉट्सअपनं अपडेट्स आणले. त्यासाठी काय करायचं, हे अपडेट्स अजून अपकमिंग आहे, बऱ्याचशा जणांना भेटलं आहे बऱ्याचशा जणांना भेटलं नाही. तर त्यासाठी काय करायचं, जसं की समजा एखादा कोणताही मेसेज असेल, जसं की आता बघू शकता इथे मी मेसेज केला तर या मेसेजवर अशामध्ये प्रेस करायचं, 3 लाईनवरती क्लिक करायचं आणि येथे एक नवीन ऑप्शन आहे स्कॅनिंगचा, त्यावर क्लिक करून काय करायचं आहे, स्कॅनिंगवर तुम्ही क्लिक केल्यानंतर काय करायचं आहे, जी की इथे क्लिक करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला येथे जी की आहे याच्यावर क्लिक करून इथून तुम्हाला QR कोडचा ऑप्शन भेटत असेल, ह्याच्यावर क्लिक करून स्कॅनिंग करून घ्यायचं आहे समोरच्याचा QR कोड. त्यानंतर इनटू इम्प्रिक्शन जी की आहे इथून तुम्हाला व्हेरीफाय दिसल्यानंतर तुम्हाला समजेल की आपलं चॅट आहे ते पूर्णपणे सेफ आहे. हे जे की दुसरं अपडेट आहे हे अजून अपकमिंग आहे. जे की तिसरं जे की मेन अपडेट्स आहे ते तुम्हाला मी सांगतो, जे की स्टेटसमध्ये आलं. जसं की स्टेटसमध्ये गेल्यानंतर स्टेटसवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर जसं की आपण रँडमली हा इमेज आपण अशा पद्धतीने सिलेक्ट केला, त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे स्टिकरचं एक तुम्हाला ऑप्शन भेटेल, या स्टिकरच्या ऑप्शनवर क्लिक करून इथे ॲड युवरचा ऑप्शन भेटतो, यावर तुम्ही क्लिक करू शकता आणि इथून रँडमली काही लिहून तुम्ही इथे स्टेटस ठेवू शकता. त्यानंतर तुमच्या किंवा तुम्हाला मध्ये इंस्टाग्रामला हे ऑप्शन ऑलरेडी आलं. त्यानंतर त्या ॲड युवर तुम्ही स्टेटस ठेवल्यानंतर तुमच्या मित्रांनी किंवा कोणीही क्लिक केल्यानंतर तो सुद्धा इथे स्टेटस ॲड करू शकतो. ही जी की दुसरा एकदम छोटंसं अपडेट्स आलं आहे. ओके, तिसरं जी की अपडेट्स आहे ते मेन अपडेट्स तुम्हाला सांगतो कोणतं आहे. आणि बेसिकली हे अपडेट्स बऱ्याचशा जणांना सुद्धा माहिती आहे. ते अपडेट्स काय ते सगळ्यात पहिले तर समजून घ्या. जसं की आता तिसरं जी की अपडेट्स आहे ते तुम्हाला सांगतो, जे की ती स्टेटसमध्ये आहे. स्टेटसवर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर इथं लेआउटचा ऑप्शन होतं, यावर क्लिक करून तुम्ही इथून अनलिमिटेड इमेज आहेत जसं की अशा पद्धतीने ॲड करून इथून घेऊ शकता आणि त्याला इथून कस्टमाइजसुद्धा तुम्ही अशा पद्धतीतून करू शकता. जसं की अशा पद्धतीतून बघू शकता, अशा पद्धतीने. ओके, जी की तुम्हाला पाहिजे तशा पद्धतीतून. जी की चौथं जी की मेन तुम्हाला सांगतो, आता जी की एक एक्स्ट्रा मी सांगणार आहे. ओके, जी की अपडेट्स आहेत ते तुम्हाला सांगतो काय, 3 लाईनवरती क्लिक करायचं, सेटिंगमध्ये जायचं आहे आणि येथे काय झालं, प्रायव्हसीवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ते चॅटचा तुम्हाला ऑप्शन भेटतो प्रायव्हसीमध्ये, किंवा तुम्ही इथे खाली गेल्यानंतर चॅटचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून तुम्ही इथून डिफॉल्ट चॅट थीमच्या ऑप्शनवर क्लिक करून येथे एक ऑप्शन भेटणार AI थीमचा. म्हणजे जसं की आता बघू शकता मी एक फोटो ठेवलेला आहे सेव्ह करून, तो तुम्हाला लावतो. अशा पद्धतीतून तुम्ही जी की आहे AIच्या मदतीतून बघू शकता मेक चेंजिंगवर इथे क्लिक करून तुम्ही इझिली आहे ती AIच्या मदतीतून तुमची जी की असेल चॅटची जी की थीम आहे ती क्रिएट करू शकता. हे अजूनसुद्धा अपकमिंग आहे. जी की मोरलं सर्वात इम्पॉर्टंट मला तर जास्त करून आवडलं, जे की हे अजून ऑफिशियल अजून बऱ्याचशा जणांना भेटलं नाही, ते म्हणजे की आता तुम्ही व्हॉट्सअपला स्टेटस ठेवल्यानंतर येथे एक ऑप्शन भेटणार आहे तुम्हाला, बघू शकता इथे बघू शकता ऑल शेअरिंग. म्हणजे तुमचा जो काही स्टेटस असेल तो दुसरा व्यक्ती तू शेअर करू शकता, जसं इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. जी की बघू शकता इथे तुम्हाला सुद्धा ते समजणार आहे कोणत्या व्यक्तीने शेअर केलं आहे काय. इथे बघू शकता माय कॉन्टॅक्ट्स इथे ऑप्शन
भेटेल. यावर क्लिक करून तुम्ही माहिती करून घेऊ शकता की तुमचा स्टेटस आहे ते किती लोकांनी शेअर केला आहे, कोणत्या लोकांनी. त्यामुळे आता स्टेटस ठेवताना थोडासा सांभाळून स्टेटस ठेवा, कारण की तुमचा स्टेटस आहे तो आता शेअर केला जाणार आहे. बघू शकता शेअर करताना अशामध्ये कंटिन्यूवर क्लिक करून तुम्ही तो दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकता. तो व्यक्तीसुद्धा तो दुसऱ्या व्यक्तीला शेअर करू शकतो. जसं की अशा पद्धतीतून तुम्हाला दिसत असेल. बघू शकता इथे तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवा जाता त्यावेळेस माय कॉन्टॅक्ट इथे येतं. त्यानंतर इथे तुम्हाला खाली बघू शकता ऑल शेअरिंगचा ऑप्शन भेटतो. यावर तुम्ही क्लिक करून इथून व्हॉट्सअपचा स्टेटस आहे तो शेअर करू शकता. हे छोटे मोठेच अपडेट्स आहेत आणि काही अपडेट्स सगळ्यात पहिले सांगतो अपकमिंग आहेत, म्हणजे जे काही अपडेट्स आहेत ते अजून ऑफिशियल आलेले नाहीत आणि काही अपडेट्स आहेत ते ऑफिशियल आले आहेत. तुम्हाला यातील कोणते अपडेट्स भेटले ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हे जे काही अपडेट्स आहेत हे आत्ता बीटा अपडेटमध्ये आलेले आहेत. ओके, जर बीटा अपडेट असेल तर टेस्टिंग तुम्ही करून घेऊ शकता आणि त्यात तुम्हाला हे अपडेट्स आहेत ते भेटून जातील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे अपडेट्स माहिती होते का नाही ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.